तर ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी समितीकडून आता चौकशी सुरू झालेली आहे। 8 कर्मचाऱ्यांची समोरासमोर बसून ही चौकशी होते। समिती आजच अहवाल देण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे अपघात प्रकरणातून मोठा अपडेट समोर येतोय। ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी समितीकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। 8 कर्मचाऱ्यांची समोरासमोर बसून ही चौकशी केली जाते। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी आता चौकशी सुरू झालेली आहे, काय काय घडामोडी घडतायत? नक्कीच चौकशी सुरू झाली आहे। 11 वाजता जी समिती आली होती तिने स्पॉट वरती जाऊन त्याचा अहवाल तयार केला होता। त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना बोलवण्यात येते त्या डिपार्टमेंटच्या आणि एकमेकांसमोर बसून ही चौकशी सुरू आहे। जी समिती आहे ती समिती त्या 8 जणांची चौकशी करत आहे। नेमकं काय झालं, नेमकं काय घडणार होतं या सगळ्या गोष्टी चौकशीमध्ये ते लिहून घेत आहेत आणि त्यानंतर परत अहवाल एकंदरीत तयार करण्याची समितीची कार्यपद्धती असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे ही चौकशी सुरू आहे। यामधून कोणी कुणाची नावं घेतं का हे सुद्धा पाहिलं जातंय, कुणाचा दबाव होता का हे सुद्धा पाहिलं जातंय। निश्चित बालाजी, त्यामुळे समितीचा अहवालाकडे लक्ष ठेवून राहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।